पण पाहूयात. आमच्या मनामध्ये कोणतेही दुःख नाही, पण आमच्या मनात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. कुठेतरी नाराजगी वाटते का? नाही नाराजगी काय नव्हते. प्रत्येकांच्या मनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. तुम्हाला आम्ही जातो आणि आम्हाला वाटतं चल मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, पण मराठ्यांची एकजूट सरकारला घाम फोडणार. मनोज जरांगेंचा इशारा. कुणीही येऊ द्या, मात्र आरक्षण घेणारच. जरांगे यांची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या सामूहिक उपोषणाच्या बद्दलचे आमचं काम चालू आहे. मराठ्यांची एकजूट ही सरकारला घाम पाडणार. ते कोणी हो, आम्हाला त्याशी नाही देणे. कोणी व्हा, काही करा, कोणी आलं तरी आम्हाला सुख नव्हतंच, नसण्याचं कारण नव्हतं. मला आणि माझ्या समाजाला, गोरगरिबाला आम्हाला संघर्ष करावा लागेल आमच्या लेकरा बाळासाठी. सुट्टी नाही, कोणी पण हो, आरक्षण घेणारे सोडणार नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. एकनाथ शिंदेच्या पत्रकार परिषदेनंतर खासदारांनी शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. आमचे मुख्यमंत्री हेच आमचे गुरु. कार्यकर्त्यांकडून योद्धा असा उल्लेख असलेले बॅनर लावले. मिटकरींची नरेश अरोरा यांच्याविषयीची भूमिका पक्षाची नाही. अजितदादा गटाचे नेते पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण. पक्षाच्या यशाचं श्रेय नरेश अरोरा यांनी घेतल्याचं मिटकरींचं म्हणणं. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. भाजपच्या आशाताई बुचके यांचं साकडं. ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाच्या चरणी साकडं घातलं. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत, यासाठी बंजारा समाजाच्या वतीने गणरायाकडे साकडं. फडणवीसांच्या बाजूने समाज उभा आहे. अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष श्रावण चव्हाण यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी पुण्याच्या सारसबाग येथील सिद्धिविनायकाला साकडं. सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये होम हवन आणि महाआरतीचं आयोजन.